ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. एक छोटा मुलगा आपल्या आईसोबत दुकानात गेलेला असतो सामान घ्यायला. जेव्हा ते दोघे सामान घेऊन बाहेर निघतात तेव्हा तो डोअरवर सिक्युरिटी असतो, तो त्यांना दरवाजा ओपन करून देतो. तेव्हा त्याची आई त्या सिक्युरिटीला थँक्यू असं म्हणते आणि पुढे जाते. थोडं पुढे गेल्यानंतर त्या सामानातून एक पॅकेट खाली पडतं. तेव्हा बाजूचा एक माणूस असतो, तो ते पॅकेट उचलतो आणि आईना परत देतो. तेव्हा परत त्याची आई त्या माणसांना थँक्यू म्हणते. परत पुढे जातात ते दोघे गाडीत बसायला. जेव्हा गाडीत बसायला जातात तेव्हा गाडीतला ड्रायव्हर उतरतो आणि आईच्या हातातलं सामान आहे ना ते गाडीत स्वतः ठेवतो. तेव्हा पुन्हा आई त्या ड्रायव्हरला थँक्यू म्हणते. आता हे सगळं तो लहान मुलगा पाहत असतो. तेव्हा तो त्याच्या आईला विचारतो, आई तू सगळ्यांना असं थँक्यू थँक्यू का म्हणतेस? तेव्हा आई उत्तर देते, बघ तो सिक्युरिटी, तो रस्त्यातला माणूस आणि हे ड्रायव्हर काका हे आपल्याला न विचारता हेल्प करतात, मग त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे ना आपण. ठीक आहे. गाडी सुरू होते आणि एका सिग्नलला थांबते. तेव्हा एक गरीब मुलगी आपल्या छोट्या भावाला कमरेवर घेऊन आली असते आणि ती त्याच्या आईला म्हणते, दीदी मला थोडंसं खायला मिळेल का? माझा ना एक हात नाही आहे आणि माझा भाऊ जन्मापासून अंध आहे, थोडंसं खायला द्या ना मला. हे तिचं बोलणं ऐकून तो छोटा मुलगा विचार करायला लागतो. जसं ते गाडीतून उतरतात तसा तो छोटा मुलगा आपल्या आईचा हात पकडतो आणि आईला मंदिरात घेऊन जातो. आई विचारते, हे काय, तू मला डायरेक्ट मंदिरात का घेऊन आलास? तेव्हा तो मुलगा म्हणतो, अगं आई मी थँक्यू म्हणायला घेऊन आलो. बघ देवाने आपल्याला न विचारता पूर्ण अगदीच उत्तम शरीर दिलेलं आहे, चांगलं आरोग्य दिलेलं आहे, मग थँक्यू नको म्हणायला त्याला? बघा ना, जनरली आपण मंदिरात कधी जातो? जेव्हा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो, काहीतरी संकट असतं, किंवा कोणता तरी सण असतो, किंवा काहीतरी मागायचं असतं. का? कधीतरी असंच काही कारण नसताना फक्त थँक्यू म्हणायला पण जाऊ शकतो ना. आणि त्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते, कधीही जाऊ शकतो.